राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला गेलेत। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार मागे घ्यावा यासाठी विनंती ते करणार आहेत। अतिशय महत्त्वाची अपडेट या संदर्भातली आपण पाहतोय। आज 2 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी म्हणून सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांना आमच्या पक्षाच्या वतीने विनंती करण्याकरता आलेलो आहे की त्यांनी त्यांच्या पक्षाचा जो उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो अर्ज त्यांनी माघारी घ्यावा अशी विनंती करतो। परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी आपण येत आहात, अवघे काही तास उरलेले आहेत। हा प्रयत्न आधीपासून चालू आहे। वहिनी सुद्धा त्यांच्या वरिष्ठांशी प्रदेशाध्यक्षांशी स्वतः बोललेले आहे आणि पक्षातली वरिष्ठ मंडळी सुद्धा सातत्याने संपर्क आहेत। पण हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलेलं आहे सुनेत्रा वहिनी यांच्या व्यतिरिक्त आम्हाला कुणाचाही फोन आला नाही। आज रोहित पवार भेटून गेल्यानंतर कुठेतरी आता राष्ट्रवादीला जाग आली आहे। नाही असं काही नाही आहे। सगळेजण वरिष्ठ मंडळी प्रयत्न करतात आणि आम्ही सुद्धा आता आमचं शिष्टमंडळ आज विनंती करण्याकरता आपण या ठिकाणी शिष्टाईला आलेला आहात। विनंती आता दादांना खऱ्या अर्थानं आदरांजली व्हायची असेल तर वहिनींच्या विरोधातली उमेदवारी काँग्रेसनं मागे घ्यावी अशी चर्चा सकारात्मक होईल। बघूया, आता भेटायला आलोय आणि मला खात्री आहे। तर बिनविरोध निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना तिसऱ्यांदा फोन केल्याची माहिती समोर येते। आपण पाहतोय काँग्रेसनं उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पुन्हा विनंती केली आहे। तर आपण पाहतोय राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार काही नेते हे सपकाळ यांच्या भेटीला पोहोचलेत आणि आता सपकाळ यांच्यासोबत ते चर्चा करतायत। पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत।